हा आता दुसरा पार्ट आहे ऍक्च्युली आपल्या मुलाखतीमधला. याच्यामध्ये मी आपल्याकडे जे पण नवीन नवीन क्वेश्चन्स आले वेगवेगळ्या डेंटिस्टचे वगैरे ते आपण विचारणार आहोत सर तुम्हाला. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर साहिल यांनी विचारलंय की मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीजचे लूप्स आणि मायक्रोस्कोप अवेलेबल आहेत. ओके. तर तुम्ही कोणतं सजेस्ट कराल? ते म्हणण्याप्रमाणे मार्केटमध्ये बरेच काही कंपनीज आहेत. प्रत्येक कंपनीच्या लूप्स जे क्वालिटी आहे ती वेगळी आहे. टू स्टार्ट विथ लूप्स, तुम्ही बेसिक लूप जरी घेतलं फॉर ओरिएंटिंग युअर सेल्फ, तुम्हाला फक्त ओरिएंटेशन पाहिजे बघायला की कसं काम होतं, तुम्ही त्यावेळेस एक बेसिक लूप जरी घेतलं तरी चालेल. पण तुम्हाला त्यात एक्सक्लुसिव्ह काम करायचं आहे आफ्टर कपल ऑफ मंथ्स ऑर इयर्स, मग तुम्ही चांगलंच लूप घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि नुसतं लूप न घेणे तर त्यावर लाईट पण घेणे हे अत्यंत महत्वाचं. लूप्स आणि लाईट हे एक साथ असणं गरजेचं. एकदम लूप असणं आणि चेअर लाईट चालू करणं हे चुकीचं. स्टार्टिंग फ्रॉम 20,000 to 1.5 to 2 lakhs. माझा स्वतःचा जो लूप आहे फर्स्ट माझा होता अर्गोप्लेक्सचा, तो 30,000चा होता. मी घेतला होता माझ्या पीजी मध्ये सेकंड इयरला. तो मी फक्त 6 महिने वापरला. मला डोकं दुखायला लागलं, डोळे जड झाले, हेवीनेस यायला लागला माझ्या डोक्यावर. तो लूप साईडला ठेवला. तर मग मी काल जायला गेलो कंपनीला, तो लूप 1.5 लाखाचा घेतला पीजी मध्ये असताना, आणि मग मी तो वापर आतापर्यंत मी तोच वापरतो. तो जो 30,000चा लॉस झाला त्याला तुम्ही लॉस न म्हणता एक्सपिरियन्स म्हणलं करेक्ट. की परत ही गोष्ट नाही करत, चूक नाही करायची. एक वेळ थांबलं तर चालेल, पण मार्केटमधले 15,000, 25,000, 40,000चे लूप्स आहेत ते मी घेणार नाही. बॉडीला अफेक्ट करून काम करण्यात काहीच अर्थ नाही. एकदम बरोबर. त्यापेक्षा न घेतला आणि थांबून सेव्ह करून घेतलं तर बेस्ट. मग त्यात लायका आहे, कार्ल झाईस आहे, ऍडमिटेक्स आहेत, हे इटालियन, फ्रेंच, जर्मनचे सगळे लूप्स आहेत, खूप सुरेख आहेत आणि इतके सुंदर आहे की त्याला तुम्हाला त्रास होत नाही. वर्ष तुम्ही वापरतो. नक्कीच, खूपच छान.